जनरल फाउंडेशन कोर्स या विषयाची नोव्हेंबर 2021मध्ये जी पुरवणी परीक्षा झाली, तर या परीक्षेचा जो पेपर आहे, जी प्रश्नपत्रिका आहे, ती आपण आज सोडवणार आहे. कशा पद्धतीनं प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवली पाहिजे याचा सराव तुम्हाला याच्यातून होणार आहे. तर 22 नोव्हेंबर 2021ला पुरवणी परीक्षा झाली. तर ही पुरवणी परीक्षा होत असताना या ठिकाणी 2 प्रकारच्या प्रश्नपत्रिका होत्या एकाच विषयाच्या, आणि त्यामध्ये न्यू सिलेबस आणि ओल्ड सिलेबस असं दिलेलं होतं. अर्थात सिलेबस बुक एक असताना देखील अशा पद्धतीने न्यू आणि ओल्ड 2 प्रश्नपत्रिका का आल्या, तर तुम्हाला माहिती आहे की फेब्रुवारी किंवा मार्च एप्रिलमध्ये 2021ला जर परीक्षा झाली असती, तुमची बोर्डाची परीक्षा त्या विद्यार्थ्यांची झाली असती, तर ती 25% सिलेबस कमी करून 75% सिलेबसवरती होणार होती. म्हणजे 25% सिलेबस वगळलेला. त्यामुळं याला न्यू सिलेबस म्हटलेलं आहे. 25% अभ्यासक्रम कमी केला. आणि यावर्षी देखील तुमच्यासाठी 25% अभ्यासक्रम वगळूनच 75% अभ्यासक्रमावरती परीक्षा होणार आहे. तर त्या अनुषंगाने ही प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. म्हणजे वगळलेले जो 25% अभ्यासक्रम आहे त्याच्यावरती प्रश्न या प्रश्नपत्रिकेत आलेले नाहीत. आता हे पुरवणी परीक्षेला असं का केलं गेलं, तर गेल्या वर्षी डिक्लेअर केलेलं होतं अगोदर की गेल्या वर्षीची मार्च 2021ची प्रश्नपत्रिका ही 75% अभ्यासक्रमावरती होणार आहे, म्हणून त्याच्यामधून जे विद्यार्थी रिपीटर असतील त्यांच्यासाठी होती. आणि जो ओल्ड अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये मात्र पूर्ण 100% अभ्यासक्रमावरती प्रश्नपत्रिका आहे, ती आपण नंतर पाहणार आहे. तरी ही 25% अभ्यासक्रम वगळून जी परीक्षा घेण्यात आली, तर त्या जी परीक्षा आहे ती प्रश्नपत्रिका आपण आज पाहतोय. आणि अशाच पद्धतीने तुम्हाला देखील या मार्च 2022ला जी परीक्षा होणार आहे, तर त्याच्यामध्ये अशाच पद्धतीची ती प्रश्नपत्रिका असणार आहे की 25% सिलेबस वगळलेले. लक्षात. तर या ठिकाणी पहा, 22 नोव्हेंबर 2021ला ही परीक्षा झाली. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर एम म्हणजे मराठी मीडियमची प्रश्नपत्रिका आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सीट नंबर लिहायचा असतो. या ठिकाणी विषय दिलेला आहे जनरल फाउंडेशन कोर्स, विषयाचा कोड नंबर आहे 90, आणि एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट म्हणजे उद्योजकता विकास असं या विषयाचं नाव आहे. जनरल फाउंडेशन कोर्स आणि एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट म्हणजे उद्योजकता विकास. लक्षात. तर ही जी प्रश्नपत्रिका आहे ही 2.5 तासाची असते. मार्क्स मॅक्झिमम मार्क्स जे आहेत ते 60 मार्काचा पेपर आहे. 2.5 तासाचा वेळ आहे. आणि ही 3 पानांची प्रश्नपत्रिका आहे. 3 पेजेस आहे त्याच्यामध्ये. लक्षात. तर आता या ठिकाणी आपण प्रश्नपत्रिका ॲक्च्युली प्रत्यक्षात कशी सोडवायची तुम्हाला सांगणार आहे. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप यापूर्वी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. प्रश्नपत्रिकेचं जे स्वरूप आहे ते यापूर्वी मी तुम्हाला सांगितलेलं आहेच. यामध्ये एकूण 5 प्रश्न असतात, आणि त्या 5 प्रश्नामध्ये प्रत्येक प्रश्न हा 12 मार्काचा असतो. त्यातला पहिला प्रश्न जो आहे हा ऑब्जेक्टिव्ह टाईप असतो. त्यानंतर दुसरा, तिसरा आणि चौथा प्रश्न जो आहे हा लघुत्तरी असतो, आणि 5वा प्रश्न जो आहे हा दीर्घोत्तरी असतो. लक्षात. तर आता पहा, प्रश्न प्रत्यक्ष जेव्हा तुमच्या हातामध्ये ही प्रश्नपत्रिका पडते, तर त्यावेळेस सूचना ज्या दिल्या आहेत त्या सूचना वाचायच्या, त्यानंतर संपूर्ण प्रश्नपत्रिका वाचायची, आणि त्यानंतर प्रश्नपत्रिका ॲक्च्युली पेपर सोडवायला सुरुवात करायची. प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी तुम्हाला 10 मिनटं दिलेली असतात. 10 मिनटं लवकर पेपर दिलेला असतो. लक्षात. म्हणजे 11 वाजता जर पेपर असेल तर तुम्हाला 10:50ला प्रश्नपत्रिका हातात येते. ती जी 10 मिनटं आहे ती प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी असतात. त्यामुळे व्यवस्थित प्रश्न वाचायचे, जे सोडवायचे त्यांची निवड करायची प्रश्नपत्रिका वाचून, म्हणजे तुम्हाला पटापट मग पेपर सोडवता येतो.
आता या ठिकाणी 5 सूचना ज्या आहेत त्या सूचना. 1 नंबर, सर्व प्रश्न आवश्यक आहेत. सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. आता मी तुम्हाला सांगितलं तसं 5 प्रश्न आहेत, प्रत्येक प्रश्न 12-12 मार्काचा आहे. आणि उजवीकडील अंक गुण दर्शवतात. प्रश्नपत्रिकेच्या उजवीकडे असे जे अंक लिहिलेले आहेत हे काय दाखवतात, त्या प्रश्नाचे गुण दाखवतात. लक्षात. आता पहा प्रश्न पहिला अ. खाली दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. खाली दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. त्यामध्ये अ, टिंबटिंब हे प्रामुख्याने परंपरागत कला कौशल्यावर आधारलेले असतात. त्यामध्ये पर्याय दिलेले आहेत. कुटीर उद्योग, लघु उद्योग, सेवा उद्योग आणि पूरक उद्योग. याचं उत्तर काय येईल? परंपरागत कला कौशल्यावर आधारले असतात. तुम्हाला सांगितलेलं आहे पहा की जे घरातल्या घरात व्यवसाय केले जातात, घरातल्या व्यक्ती त्यामध्ये सहभागी होतात आणि परंपरागत त्यांचा नेहमीचा परंपरागत चालत आलेला त्यांच्या घरचा तो व्यवसाय असतो. असा कोणता व्यवसाय आहे? तर त्याचं उत्तर काय येईल? कुटीर उद्योग. जे प्रश्न पहिला अ मधलं अ, टिंबटिंब हे प्रामुख्याने परंपरागत कला कौशल्यावर आधारलेले असतात. तर याचं उत्तर आहे 1 नंबर कुटीर उद्योग. आता हे लिहित असताना कसं लिहायचं पहा. कुटीर उद्योग हे पूर्ण वाक्यामध्ये लिहायचं, लिहायचं आणि कुटीर उद्योग हे प्रामुख्याने परंपरागत कला कौशल्यावर आधारलेले असतात आणि कुटीर उद्योगला अंडरलाईन करायचे. लक्षात. त्यानंतर पहा आता ब त्यामधलं. टिंबटिंब म्हणजे गरजामध्ये साम्य असणाऱ्या ग्राहकांचा समूह होय. पर्याय आहेत प्राथमिक समूह, बाजारपेठ संशोधन, बाजारपेठ विभाजन आणि कार्यरत समूह. काय येईल याचं उत्तर? याचं उत्तर आहे बाजारपेठ विभाजन. बाजारपेठ विभाजन म्हणजे गरजामध्ये साम्य असणाऱ्या ग्राहकांचा समूह होय. त्यानंतर क पहा. स्वॉट विश्लेषणात संस्थेच्या बाह्य वातावरणातील घटक टिंबटिंब आहेत. स्वॉट विश्लेषण तुम्हाला सांगितलं पाहिजे एस, डब्ल्यू, ओ आणि टी. ह्यामध्ये एस म्हणजे काय? स्ट्रेंथ किंवा सामर्थ्य. डब्ल्यू म्हणजे दुर्बलता. एस डब्ल्यू झाले का? तर हे एस डब्ल्यू सामर्थ्य आणि दुर्बलता हे अंतर्गत घटक असतात आणि ओ आणि टी ऑपॉर्च्युनिटी संधी आणि अडथळे हे बाह्य घटक असतात. म्हणजे याचं उत्तर काय येईल आता? स्वॉट विश्लेषणात संस्थेच्या बाह्य वातावरणातील घटक संधी आणि अडथळे हे आहेत. लक्षात. तर अशा पद्धतीने पूर्ण वाक्यामध्ये लिहायचं. पुढचं पहा आता. चौथी रिकामी जागा. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाची स्थापना टिंबटिंबमध्ये करण्यात आली. या ठिकाणी वर्ष दिलेले आहेत 1962, 1978, 1984, 1982. काय उत्तर दिलेचं? महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाची स्थापना 1962 मध्ये करण्यात आली. ओके. तर अशा पद्धतीने योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा. याला 4 मार्क आहेत अला आणि त्याच्यामध्ये 4 प्रश्न दिलेले आहेत. प्रत्येक रिकाम्या जागेला 1-1 मार्क बरोबर लिहिले तर असं 4 पैकी 4 मार्क तुम्हाला मिळू शकतात. लक्षात. आता पुढचं पाहूया आपण. ब या ठिकाणी अ झालेला आहे. आता प्रश्नपत्रिकेमध्ये पहिल्या प्रश्नातलं ब, योग्य जोड्या जुळवा. तर योग्य जोड्या जुळवामध्ये गट अ आणि गट ब असतात. तर गट अ पहा. समविच्छेदन बिंदू, ब मिटकॉनची स्थापना, क राष्ट्रीय औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना आणि ड कर्मचाऱ्यांच्या श्रमाचा मोबदला. तर या ठिकाणी जोड्या 4 आहेत. 4ला ब गटातल्या 4 योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. प्रत्येक जोडीला 1 मार्क असे एकूण 4 मार्क या ठिकाणी दिलेले आहेत. लक्षात.
आता पहा ब गट एकदा वाचतो मी. 1982 ना नफा ना तोटा मजुरी 1945 1964. आलं लक्षात. आता या ठिकाणी जोड्या जुळवायच्या आहेत. समविच्छेदन बिंदू काय येईल? समविच्छेदन बिंदू याची जोडी काय येईल? ना नफा ना तोटा. लक्षात. त्यानंतर मिटकॉनची स्थापना कधी झालेली आहे? मिटकॉनची स्थापना 1982. मग ब गटातलं याचं उत्तर 1 नंबर 1982. तिसरा आहे राष्ट्रीय औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कधी झाली? 1945. ड आहे कर्मचाऱ्यांच्या श्रमाचा मोबदला. कर्मचाऱ्यांनी जे काम केलेलं असतं, श्रम केलेलं असतं, त्याचा मोबदला त्यांना जो दिला जातो त्याला काय म्हणतात? मजुरी. म्हणून याचं ब गटातलं उत्तर आहे मजुरी. पुढचा तपा खालील विधाने बरोबर की चुकल्या याला देखील 4 मार्क आहेत. अ जलवाहतुकीमुळे घरपोच माल मिळतो. काय येईल? जलवाहतूक आपल्या घरापर्यंत असते का? नाही. म्हणजे काय येईल? चूक. जलवाहतुकीमुळे घरपोच माल मिळतो हे विधान चूक आहे. ब अबक विश्लेषण हे सामग्रीचे वार्षिक उपभोग मूल्य या तत्वावर आधारित आहे. बरोबर आहे का? का चूक आहे? तर हे विधान बरोबर आहे. अबक विश्लेषण तुम्हाला सांगितलेलं आहे. पहा वर्गवारी केली जाते. जे उत्पादनासाठी वापरण्यात येणारं साहित्य याची वर्गवारी केली जाते. यालाच वार्षिक उपभोग मूल्य या तत्वावर आधारित हे विश्लेषण आहे असं संबोधलं जातं. म्हणून हे बरोबर आहे. तिसरं विक्रय वृद्धीसाठी प्रदर्शन गरजेचे असते. विविध प्रकारचे प्रदर्शन एक्झिबिशन भरवले जातात. पहा हे भरवण्याचा उद्देश काय असतो की विक्रीमध्ये वाढ व्हावी. म्हणजे हे देखील बरोबर आहे. ड व्यवसायाला भांडवल मिळवण्यासाठी प्रकल्प अहवालाची आवश्यकता नसते. काय येईल? चूक काय बरोबर? व्यवसायाला भांडवल मिळण्यासाठी प्रकल्प अहवालाची आवश्यकता नसते हे चूक आहे. कारण भांडवल जर मिळवायचं असेल, एखाद्या बँकेवरून कर्ज घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी प्रकल्प अहवाल आवश्यक हा असतोच. म्हणजे इथं नसते म्हटलं हे चूक आहे. लक्षात. आता पुढं प्रश्न दुसरा. व्याख्या देऊन स्पष्ट करा कोणतेही 4 12 मार्क. आता या ठिकाणी प्रश्न दुसऱ्यामध्ये जो लघुत्तरी प्रश्न आहे यामध्ये 6 दिलेले आहेत. या 6 पैकी कोणत्याही 4च्या व्याख्या लिहून त्याचं थोडक्यात स्पष्टीकरण लिहायचं आहे. लक्षात. प्रत्येक व्याख्येला किती मार्क असतील? व्याख्या आणि स्पष्टीकरण याला प्रत्येक संज्ञेला 3 मार्क असतील. त्यापैकी व्याख्येला मार्क असेल 1. प्रत्येक याच्यामध्येच व्याख्येला मार्क असेल 1 आणि त्याचं विश्लेषण जे लिहिणार आहेत त्याला मार्क असतील 2. आता पहा पुढं. पहिला आहे स्वयंरोजगार. स्वयंरोजगार याची व्याख्या लिहायची अगोदर. त्या ठिकाणी उत्तरपत्रिकेमध्ये लिहित असताना प्रश्न 2 असं लिहायचं. व्याख्या देऊन स्पष्ट करा असं लिहिण्याची गरज नाही. प्रश्न 2 त्यातलं अ लिहायचं. स्वयंरोजगार असं लिहायचं. अंडरलाईन करायची आणि त्याच्यापुढं स्वयंरोजगाराची व्याख्या लिहायची. तर स्वयंरोजगाराची व्याख्या तुम्हाला काय सांगितली आहे? स्वयंरोजगार म्हणजे स्वतःच्या ज्ञान व कौशल्याचा वापर करून व्यक्तीने निर्मिती, सेवा व व्यापार क्षेत्राशी निगडीत एखादा व्यवसाय सुरू करून स्वतःच्या उपजीविकेचे जे साधन निर्माण करणे होय. लक्षात. ही अशी व्याख्या लिहायची व्यवस्थितपणे. त्याला 1 मार्क मिळेल. त्यानंतर त्याचं विश्लेषण लिहायचं. मग विश्लेषणामध्ये काय लिहिणार तुम्ही की स्वयंरोजगारामध्ये स्वतःने रोजगार निर्माण केलेला असतो. त्याचबरोबर त्या रोजगारामध्ये इतरांना त्या ठिकाणी रोजगार मिळवून देता येतो. आणि उदाहरणं लिहायची. उदाहरणार्थ किराणा दुकान, वाहन दुरुस्ती, टी व्ही दुरुस्ती, भाजी फळे विक्रेते, टेलरिंग, इस्त्री करणारा, इलेक्ट्रिक उपकरणांची दुरुस्ती, दुग्ध व्यवसाय, फळ प्रक्रिया उद्योग, गॅरेज ही स्वयंरोजगाराची या ठिकाणी
उदाहरणे सांगता येतील. आणि स्वयंरोजगारामुळं परिसरामधील लोकांना सेवा मिळते, त्याचबरोबर त्या ठिकाणी लोकांच्या हाताला कामधंदा देखील मिळतो. तर अशा प्रकारे हे एक्सप्लेनेशन या ठिकाणी तुम्हाला लिहिता येईल. म्हणजे व्याख्या देऊन स्पष्ट करा. हे जे स्पष्टीकरण सांगितलं त्याला 2 मार्क आहेत आणि अगोदर जी व्याख्या सांगितली त्याला 1 मार्क आहे. तर दुसरं की असं तुम्ही जर लिहिलं तर या ठिकाणी तुम्हाला 3 पैकी 3 मार्क्स मिळू शकतात. बाजारपेठ संशोधन. तर बाजारपेठ संशोधन याची व्याख्या लिहायची. अगोदर काय येईल बाजारपेठ संशोधनाचं? वस्तू व सेवा यांचा त्यांच्या बाजारपेठेच्या संदर्भात केलेला पद्धतशीर अभ्यास म्हणजे बाजारपेठ संशोधन होय. वेगवेगळ्या व्याख्या असतात पहा, परंतु त्यातली जी सोपी व्याख्या असेल, तुम्हाला जी लक्षात राहणार असेल, ती एकच व्याख्या लिहायची, जास्त लिहायची गरज नाही. तर ही एकदम सोपी सुटसुटीत व्याख्या आहे आता तुम्हाला सांगितलेली. ही व्याख्या लिहिली 1 मार्क मिळेल. त्याचं विश्लेषण काय लिहिणार आता तुम्ही बाजारपेठ संशोधनाचं? बाजारपेठ संशोधन करत असताना बाजारपेठेमध्ये कोणते ग्राहक आहेत, त्यांच्याशी आपल्याला स्पर्धा करावी लागणार आहे, त्यांच्या वस्तूचं गुणवत्ता कशी आहे, त्यांच्या वस्तूच्या किमती काय आहेत, हे माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी बाजारपेठ संशोधनाची गरज आहे. त्यामध्ये संशोधनाचा उद्देश निश्चित केला पाहिजे, योग्य पद्धतीचा अवलंब केला पाहिजे, माहिती जमा केली पाहिजे, माहितीचे पृथक्करण केलं पाहिजे, निष्कर्ष काढले पाहिजे आणि त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. ही बाजारपेठ संशोधनाची प्रक्रिया आहे. हे तुम्हाला एवढं काय करता येईल, स्पष्टीकरणामध्ये लिहिता येईल. त्याला 2 मार्क असतील. पुढचा आहे समविच्छेदन बिंदू. हा प्रश्न नेहमी परीक्षेला येतो. हे तुम्हाला यापूर्वी देखील मी बऱ्याच वेळा शिकवत असताना सांगितलेलं आहे. तर समविच्छेदन बिंदू म्हणजे ना नफा ना तोटा असा बिंदू होय की ज्या ठिकाणी एकूण खर्च व मिळणारे उत्पन्न सम होतात. तर समविच्छेदन, तर ही व्याख्या एवढीच लिहायची. समविच्छेदन बिंदू म्हणजे असा बिंदू की ज्या ठिकाणी ना नफा ना तोटा असा तो बिंदू आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपला तोटा पण होत नाही आणि नफा पण होत नाही. एवढीच व्याख्या लिहायची. एक ग्राफ तुम्हाला दिलेला होता पहा, त्या ग्राफमध्ये तो समविच्छेदन बिंदू दाखवलेला होता. आता व्याख्या देऊन स्पष्ट करायच्यामध्ये ते ग्राफ काढण्याची गरज नाही, पण व्याख्या झाली तर 1 मार्क मिळाला. आता त्याच्यामध्ये तुम्हाला विश्लेषण लिहित असताना समविच्छेदन बिंदू विश्लेषणाचा मुख्य हेतू व्यवसाय संस्थेचा नुकसानापासून बचाव करणे आणि अधिकाधिक नफ्याची उपलब्धता करून देण्यासाठी उत्पादनाचे आणि विक्रीचे प्रमाण ठरवून देणे हा असतो. आणि केलेली गुंतवणूक आणि त्याच्यातून मिळालेला परतफेड आउटपुट याच्यावरून त्या ठिकाणी तुम्हाला झालेला नफा समजत असतो. हा समविच्छेदन बिंदूचा मुख्य फायदा असतो. एवढं तरी किमान लिहिणं गरजेचं आहे. पुढचा आहे खरेदी नियोजन. खरेदी नियोजन. खरेदी करत असताना त्या खरेदीचं नियोजन कसं करायचं. तर ही खरेदी नियोजनाची जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया लिहित असताना जी वस्तू खरेदी करायची आहे त्या वस्तूची खरेदीचं नियोजन तुम्ही कसं करणार आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेनेशनमध्ये लिहिता येईल. पण त्यापूर्वी व्याख्या लिहित असताना योग्य प्रकारचा कच्चा माल, सुटे भाग, सहाय्यक वस्तू, प्रक्रिया केलेली सामग्री इत्यादीची वस्तू निर्मिती करता योग्य वेळेत, योग्य त्या प्रमाणात, योग्य दर्जाची व योग्य किमतीत खरेदी केली जावी. याकरता खरेदीच्या विविध कार्यांची जी आखणी केली जाते त्याला खरेदीचे नियोजन असं म्हटलं जातं. लक्षात ही व्याख्या एवढी लिहायची. 1 मार्क असेल. आणि त्याचं जे स्पष्टीकरण आहे हे आत्ता सांगितल्याप्रमाणे खरेदी नियोजन ही एक विचार प्रक्रिया असून त्यात उद्दिष्टपूर्ती करता आवश्यक असणाऱ्या क्रिया व कृती ठरवल्या जातात. खरेदी नियोजनाच्या प्रक्रियेतून कार्यक्षम खरेदी, योग्य खरेदी हे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो. यशस्वीपणे, कार्यक्षमपणे व काटकसरीने खरेदी करणे ही खरेदी नियोजनाची उद्दिष्टे असतात. कार्यक्षमतेने व काटकसरीने अनावश्यक खरेदी टाळता येते आणि थोडक्यात नियोजन हे खरेदी कार्यावर नियंत्रण ठेवण्याचे एक साधन असते. अशा पद्धतीने एक्सप्लेनेशनला या तुम्हाला 2 मार्क असतील. पुढचा आहे पुस्तक पालन. 8व्या प्रकरणातला आहे पहा पुस्तक पालन.
तर पुस्तक पालन ही व्यवहार लिहून ठेवण्याची एक पद्धत आहे, हे तुम्हाला मी सांगितलेलं होतं. उद्योगधंद्यामध्ये जे व्यवहार लिहून ठेवले जातात त्याला पुस्तक पालन असं म्हणतात. तर याची व्याख्या करत असताना व्यापार व्यवसायातील आर्थिक व्यवहारांच्या नोंदी बिनचूकपणे शास्त्रीय पद्धतीने जमा खर्चाच्या पुस्तकात करण्याच्या कलेला तसेच शास्त्राला पुस्तक पालन असे म्हणतात. 1 मार्क मिळेल एवढी व्याख्या लिहिल्यानंतर. सगळ्यात सोपी व्याख्या आहे. दुसऱ्या पण व्याख्या आहे. दुसरी एक आहे, व्यापारातील सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार मुद्रेच्या रूपात करून लिहिण्याची एक कला म्हणजे पुस्तक पालन होय. ही लिहिली तरी चालेल. याचं स्पष्टीकरण लिहित असताना व्यापार व्यवसायाच्या संदर्भात पुस्तक पालन म्हणजे व्यवसायातील आर्थिक व्यवहारांची निश्चित सिद्धांताच्या आधारे जमा खर्चाच्या पुस्तकात नोंद करण्याची क्रिया होय. व्यवसायाचे स्वरूप कसे असले तरी जमा खर्च हा शास्त्रोक्त पद्धतीने लिहिणे आवश्यक असते. म्हणून व्यवसायात झालेल्या आर्थिक व्यवहारांची पद्धतशीरपणे नोंद करण्याची क्रिया ही पुस्तक पालनामध्ये केली जाते. हे त्याचं स्पष्टीकरण येईल 2 मार्कासाठी. पुढचा आहे विक्रय कला. विक्रय कला. तर विक्रय कला जी आहे म्हणजे विक्रीची जी कला आहे, ही विक्रीची कला ही प्रत्येक उद्योजकामध्ये, प्रत्येक विक्रेत्यामध्ये असणे गरजेचं आहे. तर विक्रय कला म्हणजे काय? तर विक्रय कला म्हणजे ग्राहकांनी वस्तू खरेदी करावी म्हणून त्यांचं मन वळवण्याचा केलेला प्रयत्न होईल. ज्यावेळी एखादा ग्राहक तुमच्याकडे येतो त्यावेळी तो खरेदीच्या उद्देशानं त्या ठिकाणी आलेला असतो, पण त्या ठिकाणी तो आल्यानंतर तो ग्राहक खरेदी करेलच असं नाही. कधी कधी त्याला वस्तू आवडत नाही, कधी कधी किंमत जास्त वाटते, तर त्याचं खरेदी त्याने करावी म्हणून जे मन वळवलं जातं आणि तो न खरेदी करता जाणार नाही याची दक्षता घेतली जाते, त्याला विक्रय कला असतं म्हटलं जातं. म्हणजेच काय, विक्रय कला म्हणजे ग्राहकांनी वस्तू खरेदी करावी म्हणून त्यांचं मन वळवण्याचा केलेला प्रयत्न होय. अशी एवढी सगळ्यात सोपी व्याख्या ही 1 मार्क मिळेल त्याला. ग्राहकाने आपल्या आता याचं स्पष्टीकरण देत असताना ग्राहकाने आपल्या मालाची खरेदी करावी यासाठी मन वळवण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरल्या जातात. आपल्याजवळ मालाचे गुणधर्म जे आहेत, गुणवत्ता जी आहे, दर्जा आहे, हे त्या ग्राहकाला पटवून दिलं जातं. बाकीच्यांपेक्षा आपली किंमत कशी कमी आहे हे पटवून दिलं जातं आणि हे सगळं सांगून त्या ठिकाणी आपली वस्तू ही चांगली आहे हे पटवून दिलं जातं आणि ती वस्तू घेण्यासाठी ग्राहकाला त्या ठिकाणी भाग पाडलं जातं. अशा पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला स्पष्टीकरण लिहिता येईल. 2 मार्क त्याला मिळतील. लक्षात. आता पुढचा प्रश्न. हे पहा, आता 3रं पेज चालू झालं प्रश्नपत्रिकेचं आणि त्यावर आता 3रा प्रश्न. टिपा लिहा कोणत्याही 4. हा देखील 12 मार्काचा प्रश्न आहे. याच्यामध्ये देखील 6 पैकी कोणत्याही 4 टिपा लिहायच्या आहेत. प्रत्येक टिपला किती मार्क असतील? 3 मार्क असतील. लक्षात. तर पहिला आहे पहा, कुटीर उद्योग आणि लघुउद्योग यामधला, कुटीर उद्योग आणि लघुउद्योग ही टिप विचारलेली आहे. तुम्हाला मी शिकवत असताना कुटीर उद्योग आणि लघुउद्योग यामधला फरक दिलेला आहे. त्याचबरोबर कुटीर उद्योग आणि लघुउद्योग याची स्वतंत्र माहिती देखील दिलेली आहे. तर या ठिकाणी तुम्ही फरकामधले जरी मुद्दे लिहिले तरी चालणार आहेत. लिहित असताना फक्त कुटीर उद्योगाचं लिहायचं अगोदर आणि त्याच्यानंतर लघुउद्योगामधलं लिहायचं. तर कुटीर उद्योगाला 1.5 मार्क असेल. एकूण 3 मार्क आहेत या उपप्रश्नाला. त्यातले 1.5 मार्क कुटीर उद्योगाला आणि 1.5 मार्क लघुउद्योगाला येतील. तर आता कुटीर उद्योग म्हणजे तुम्हाला सांगितलं की घरच्या घरात परंपरागत जे व्यवसाय चाललेले असतात, उद्योग चाललेले असतात, त्याला कुटीर उद्योग असं आपण म्हणतो. म्हणजे कुटीर उद्योग हा स्वतःच्या घरात चालवले जातात. कुटीर उद्योग पारंपरिक पद्धतीने चालवले जातात. म्हणजे त्यामध्ये जास्त काय अशी वेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण घ्यावं लागत नाही. त्या ठिकाणी आपल्या घरातले जे मोठे लोक असतात त्यांना ती कला अवगत असते, त्यांच्याकडूनच शिकता येते. कुटीर उद्योगात मानवी श्रम आणि परंपरागत कलाकौशल्याचा वापर करण्यात येतो. श्रमाचा जास्त वापर करण्यात येतो आणि आपल्याकडं जे कौशल्य आहे परंपरागत त्याचाच वापर करण्यात येतो. कुटीर उद्योगात श्रमिक म्हणून बाहेरचे लोक ठेवावे लागत नाहीत कामाला. श्रमिक म्हणून कुटुंबातलीच माणसं त्या ठिकाणी काम करत असतात. कच्चा माल विशेषतः स्थानिक पातळीवरच उपलब्ध असतो आणि त्या ठिकाणी जे उत्पादन घेतलं जातं हे अल्प प्रमाणात असतं. तर अशा प्रकारे हे 6-7 मुद्दे आहेत. यातले कमीत कमी 3 मुद्दे लिहायचे
त्याला 1.5 मार्क मिळतील, म्हणजे प्रत्येक मुद्द्याला अर्धा अर्धा मार्क असं. त्यानंतर लघुउद्योग. लघुउद्योग हा कुटीर उद्योगापेक्षा मोठा उद्योग आहे. त्यामुळं हा घरच्या घरी चालवता येत नाही. एखाद्या स्वतंत्र जागेत जशी कंपनी असतात तशा पद्धतीनं हा चालवावा लागतो, किंवा एखादं वर्कशॉप मोठं असतं तशा पद्धतीचा उद्योग असतो. या ठिकाणी नव्या प्रकारच्या वस्तूचं उत्पादन विशेषतः केलं जातं. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्या ठिकाणी यंत्रसामुग्रीचा वापर केला जातो. कुटुंबातल्या माणसाव्यतिरिक्त बाहेरच्या इतर लोकांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून जातो आणि कच्चा माल स्थानिक पातळीबरोबरच बाहेरच्या तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या बाजारपेठेतून आणावा लागतो. लघुउद्योगासाठी तुलनात्मकदृष्ट्या जर पाहिलं तर कुटीर उद्योगापेक्षा बरंचसं जास्त भांडवल लागतं आणि त्यासाठी ते बँका देखील आपल्याला वित्त सहाय्य देऊ शकतात. उत्पादन कार्य देखील मोठ्या प्रमाणात असतं. बाजारपेठ देखील याला मोठ्या प्रमाणात मिळू शकते. जिल्ह्याची, राज्याची बाजारपेठ मिळू शकते. तर अशा प्रकारे हे यामध्ये देखील कोणते 3 मुद्दे द्यायचे, त्याला 1.5 मार्क. असं कुटीर उद्योगाला 1.5 मार्क, लघुउद्योगाला 1.5 मार्क, असे 3 मार्क या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील. पुढचा आहे लिंगभेदानुसार ग्राहकांचे प्रकार. तर ग्राहकांचे विविध प्रकार दिलेले आहेत. तर या ठिकाणी विचारताना मात्र काय विचारलं आहे, लिंगभेदानुसार ग्राहकांचे प्रकार. तर लिंगभेदानुसार ग्राहकांचे 2च प्रकार आहेत. कोणते? 1 नंबर स्त्री ग्राहक आणि दुसरा नंबर पुरुष ग्राहक. हे 2च प्रकार आहेत. मग काय करायचे? लिंगभेदानुसार ग्राहकांचे प्रकार. 1 नंबर स्त्री ग्राहक आणि त्याचं थोडंसं एक्सप्लेनेशन करायचं, त्याला 1.5 मार्क असेल. 2 नंबर पुरुष ग्राहक आणि त्याचं स्पष्टीकरण, त्याला 1.5 मार्क असेल. असे 3 मार्क असतील. मग स्त्री ग्राहकामध्ये तुम्ही काय लिहिणार? आता अगोदर काय करायचं? लिंगभेदानुसार ग्राहकांचे प्रकार. 1 नंबर स्त्री ग्राहक. स्त्री ग्राहकाविषयी माहिती लिहा थोडक्यात. स्त्री ग्राहक कशी असते? तर स्त्री ग्राहक जी आहे ही स्त्री ग्राहक स्वतःच्या वैशिष्ट्यपूर्ण स्वभावामुळे स्त्री ग्राहकाला एक वेगळाच ग्राहक वर्ग मानला जातो. ही ग्राहक म्हणजे स्त्री ग्राहक ही चिकित्सक असते, चौकशी करणारे असते. वस्तूची निवड करायची जर असेल तर स्त्री ग्राहकाला जास्त वेळ लागतो. तुम्ही तुलनात्मक जर पती पत्नी जर एखाद्या दुकानामध्ये गेले वस्तू काही खरेदी करण्यासाठी किंवा कपडे खरेदी करण्यासाठी, तर त्या ठिकाणी पाहिलं तर स्त्री ग्राहकाला वेळ जास्त लागतो, पुरुष ग्राहकाला वेळ कमी लागतो. म्हणजे वस्तूची निवड करण्यास जास्त वेळ लागतो. जी किंमत सांगितली त्या किंमतीला स्त्री ग्राहक कधी वस्तू घेणार नाही. त्या ठिकाणी घासाघीस करून किंमत कमी करून म्हणजेच बार्गेनिंग करून वस्तू घेते. फॅशनची आवड असते. किंमतीत सूट मिळावी, सवलत मिळावी अशी त्यांची इच्छा असते. बक्षीस योजनांचं आकर्षण असतं. तर अशा पद्धतीने या स्त्री ग्राहकाची काही वैशिष्ट्य सांगता येतील. तर हे एवढं तुम्ही लिहिलं तर 1.5 मार्क मिळतील. त्याच्यापैकी स्त्री ग्राहक एवढं जर लिहिलं तरी अर्धा मार्क मिळेल आणि एक्सप्लेनेशनला 1 मार्क, असे 1.5 मार्क. 2 नंबर मग पुरुष ग्राहक असं लिहिलं तिथं पण अर्धा मार्क मिळेल आणि त्या पुरुष ग्राहकाचं जे विश्लेषण आहे त्याला 1 मार्क मिळेल. तर पुरुष ग्राहकाच्या बाबतीत जर पाहिलं तर पुरुष ग्राहक हा स्त्री ग्राहकाशी तुलना करता चिकित्सक वृत्ती कमी असते किंवा जास्त तो किमतीमध्ये देखील बार्गेनिंग घासाघास करत नाही. जी काही किंमत आहे तो देतो आणि घेऊन जातो. त्यामुळं या ठिकाणी पुरुष ग्राहकाला कोणत्याही वस्तूची खरेदी करण्यास जास्त वेळ लागत नाही. त्याचबरोबर विक्रेत्याला ती वस्तू पुरुष ग्राहकाला विकताना जास्त त्रास पडत नाही, जास्त पटवून द्यावं लागत नाही. विक्रेत्याने अशा ग्राहकांना खरेदीसाठी आवश्यक ती माहिती सांगावी आणि त्यांना कायमचे ग्राहक बनवण्याचा प्रयत्न करावा. पुरुष ग्राहकाला एकदा दुकानात आला की कायमचं ग्राहक बनवणं सोपं असतं स्त्री ग्राहकापेक्षा. लक्षात? तर अशा पद्धतीने लिंगभेदानुसार ग्राहकाचे प्रकार स्त्री ग्राहक आणि पुरुष ग्राहक दोन्हीला 1.5 मार्क असेल. पुढचं आहे स्वॉट विश्लेषण. तर स्वॉट विश्लेषणामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की SWO आणि T. S म्हणजे काय? स्ट्रेंथ, सामर्थ्य. W म्हणजे विकनेसेस, कमकुवत दुवे. O संधी आणि T थ्रेट्स, अडथळे. तर हे 4 मुद्दे अगोदर लिहायचे आणि मग त्या 4 मुद्द्यांचं एक्सप्लेनेशन करत असताना एक तुम्हाला तक्ता दिला होता बा, तेवढा तक्ता जरी तुम्ही लिहिला तरी फार झालं. तर त्यामध्ये स्वॉट विश्लेषण, जमेच्या बाजू, कमकुवत बाजू S आणि W झालं.
तर जमेच्या बाजू आणि कमकुवत बाजू हे संस्था अंतर्गत घटक असतात. मग त्याच्यामध्ये लिहायचं कर्मचारी व्यवस्थापन संबंध, व्यवसायाची स्पर्धा क्षमता, संस्थेचा पूर्व इतिहास, अधिकारी वर्गाची निर्णय क्षमता आणि कौशल्य, कर्मचारी यंत्रसामग्री यांच्या पूर्ण क्षमतेचा वापर, कर्मचारी वर्गातील अपप्रवृत्ती आणि स्थिर व खेळते भांडवल उपलब्ध. ह्या संस्थेअंतर्गत जे घटक आहेत याचा प्रभाव या जमेच्या बाजू आणि कमकुवत बाजूवर पडत असतो. तिसरा घटक आहे व्यावसायिक संधी आणि विविध अडथळे, ऑपॉर्च्युनिटी आणि थ्रेट्स. हे संस्था बाह्य घटक असतात. त्यामध्ये बाजारातील मागणी पुरवठ्याची स्थिती, ग्राहकाची उत्पन्न आणि राहणीमान पातळी, सरकारची विविध धोरणे, प्रोत्साहन, व्यापार चक्राचा परिणाम, तेजी मंदी, संसाधने उभारण्यात येणाऱ्या अडचणी, स्पर्धकांची क्षमता. तर अशा पद्धतीने स्वॉट विश्लेषणाचं त्या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेनेशनसह लिहावं लागेल. याला 3 मार्क असतील. पुढचा आहे जिल्हा उद्योग केंद्राचे कार्य, डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीज सेंटर. तर हे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असतं जिल्हा उद्योग केंद्र. जिल्हा उद्योग केंद्राची कार्य काय आहेत की नवीन उद्योगाची त्या ठिकाणी नोंदणी केली जाते. ज्या तालुक्यात औद्योगिक क्षेत्र आहे किंवा MIDC आहे त्या ठिकाणी हा उद्योग स्थापन करण्यास परवानगी दिली जाते. त्या उद्योगधंद्याची नोंदणी करून घेतली जाते. त्याचबरोबर सुशिक्षित बेरोजगारासाठी बीज भांडवल पुरवण्याचं काम केलं जातं. पंतप्रधान रोजगार योजना असेल, शासनाची व्याज अनुदान योजना असेल, याच्या माध्यमातून केंद्राच्या मदतीने हे उपक्रम सुशिक्षित बेरोजगारासाठी राबवले जातात. केंद्र सरकारच्या 15% मध्यवर्ती अनुदान योजनेची माहिती दिली जाते आणि त्याची अंमलबजावणी केली जाते. राज्य शासनाच्या भांडार खरेदी योजनेची अंमलबजावणी केली जाते आणि नवीन उद्योजकांना वीज करापासून माफी मिळण्यासाठी देखील सहाय्य केलं जातं. ग्रामीण तरुणांना उद्योगधंदा सुरू करण्यासाठी ITIचं प्रशिक्षण दिलं जातं. कच्चा माल उपलब्ध करून दिला जातो आणि हस्तकला कौशल्याचा विकास व्हावा यासाठी उद्योजकता विकास प्रशिक्षण दिलं जातं. ही काय झाली जिल्हा उद्योग केंद्राची कार्य आहेत. तर ही जिल्हा उद्योग केंद्राची कार्य लिहित असताना कमीत कमी त्या ठिकाणी तुम्हाला 6 कार्य लिहिता येतील 3 मार्काला. प्रत्येक कार्याला अर्धा मार्क. पुढचा आहे भारतीय औद्योगिक विकास बँक IDBI. ह्याच्या नावामध्येच आहे भारतीय औद्योगिक विकास बँक, म्हणजे औद्योगिक विकास साधण्यासाठी ज्या बँकेची स्थापना केलेली आहे त्याला भारतीय औद्योगिक विकास बँक असं म्हटलेलं आहे. तर या बँकेची स्थापना 1 जुलै 1964 रोजी स्वतंत्र कायद्याने करण्यात आली आणि 1976 पासून केंद्र सरकारच्या अखत्यारीत स्वतंत्रपणे ही बँक सर्व भारतभर सध्या आहे. औद्योगिक विकासाची जी शासनाची धोरणं आहेत ती राबवणे, अविकसित भागात उद्योगांचा विकास करणे, उद्योजकांना कर्ज पुरवठा करणे, त्यांना जे आवश्यक भांडवल आहे हे भांडवल उभारणीसाठी मदत करणे, उद्योगधंद्यांना उद्योगांचं आकारमान वाढवायचं असेल तर त्यांना फेरपत पुरवठा करणे किंवा पुन्हा कर्ज देणे, कर्ज रोख्यांची हमी घेणे, ही कार्य त्या ठिकाणी केली जातात. त्याचबरोबर प्रशासकीय आणि तांत्रिक त्या ठिकाणी कामकाजासाठी त्या ठिकाणी अर्थसहाय्याची जर गरज असेल तर ते देखील पुरवलं होतं. मागास भागामध्ये औद्योगिक विकास घडवून आणण्याचं महत्त्वाचं कार्य जे आहे हे औद्योगिक विकास बँक करते. तर अशा पद्धतीने याची देखील 6 कार्य लिहायची 3 मार्क असतील. पुढचं आहे बिन कार्ड. तर बिन कार्ड ही मालाची नोंद करण्यासाठी असतं. किती माल आला आणि किती माल वापरण्यासाठी दिला गेला ही सर्व नोंद या बिन कार्डामध्ये असते. तर हे बिन कार्ड जे आहे किंवा याला कणगी पत्र असं म्हटलं तर हे कपाटावरती त्या ठिकाणी चिटकवलेलं असतं किंवा ठेवलेलं असतं आणि त्याच्यामध्ये प्रत्येक प्राप्त होणाऱ्या तसेच परत येणाऱ्या आणि निर्गमित होणाऱ्या सामग्रीची नोंद केली जाते. म्हणजे किती साहित्य आलं, किती वापरण्यासाठी दिलं, वापरून किती शिल्लक राहिलं, ही सगळी नोंद या बिन कार्डामध्ये केली जाते आणि त्याच्यामुळं बिन कार्डाच्या सहाय्याने त्या ठिकाणी स्टॉक किंवा स्कंद समजण्यास मदत होते. तर अशा पद्धतीने हा तिसरा प्रश्न झाला. ह्या 6 पैकी कोणतेही 4 लिहायचे, 12 मार्क. लक्षात. प्रश्न 4 थोडक्यात उत्तरे लिहा कोणतेही 4, 12 मार्कला हा प्रश्न देखील आहे. या ठिकाणी या ठिकाणी प्रत्येक उपप्रश्न देखील 3-3 मार्काचाच असेल.
कौशल्याचे महत्त्व सांगा. स्किल. तर कौशल्याचं जे महत्त्व आहे, हे कौशल्याचं महत्त्व उद्योगधंद्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. कारण कौशल्यपूर्ण जर उद्योग असेल तरच त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं उत्पादन निघू शकतं. त्यामुळं कौशल्याचं जे महत्त्व आहे हे उद्योजकाच्या दृष्टीने जर पाहिलं तर उद्योजक चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी जोखीम स्वीकारतो, सतत नवीन संधीच्या शोधात राहत असतो. चांगलं प्रकारे जर त्याच्यामध्ये कौशल्य असेल तर आपलं लक्ष जे आहे, ठरवलेलं लक्ष गाठण्यात तो यशस्वी होतो. योग्य कौशल्यामुळं उपलब्ध साधनसामुग्रीचा योग्य प्रकारे वापर करतो. तो आपल्या कर्तृत्वावर त्याला पूर्ण आत्मविश्वास असतो. संकटकाळी तत्परतेने योग्य निर्णय घेऊ शकतो आणि आपल्या कामाच्या योजनांच्या यशस्वीसाठी तो सुसूत्रपणे चांगल्या प्रकारचा आराखडा तयार करू शकतो. यशस्वी आणि प्रभावी संवाद निर्माण करू शकतो. व्यवसायात विश्वासार्हता निर्माण होते. उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होते आणि एक उत्तम यशस्वी सतत उद्दिष्ट प्राप्ती करून देणारा असा सांघिक काम करणारा एक उद्योजक म्हणून तो नावारूपाला येतो. हे या ठिकाणी कौशल्याचं महत्त्व आहे. प्रकल्प निवडीसाठी कल्पना मिळण्याचे मार्ग लिहा. तर कौशल्याचे महत्त्व देखील याच्यामध्ये 6 मुद्दे तुम्हाला लिहिले पाहिजे 3 मार्कासाठी. प्रत्येक मुद्द्याला अर्धा मार्क आहे. आता प्रकल्प निवडीसाठी कल्पना मिळण्याचे मार्ग. प्रकल्प निवडत असताना वेगवेगळ्या ठिकाणाहून आपल्याला कल्पना मिळत असतात. तर हे कल्पना मिळण्याचे मार्ग कोणते आहेत पहा. तर अनुभवी किंवा तज्ज्ञ लोकांकडून किंवा सल्लागारां जे असतील, वैज्ञानिक असतील यांची मदत घ्या. मासिकं असतील, औद्योगिक प्रकाशनं असतील, व्यावसायिक वृत्तपत्र असतील किंवा टी व्हीवरील विविध प्रकारचे कार्यक्रम याच्यातून कल्पना मिळू शकते एक चांगला व्यवसाय करण्याची. त्याचबरोबर व्यापारी संस्था आणि मार्गदर्शक संस्थांच्या सहाय्य घेऊन बाजारपेठ सर्वेक्षण करून किंवा इंटरनेटच्या माध्यमातून अधिकृत विक्रेते नेमून त्यांच्या माध्यमातून सर्वे केला जातो आणि त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी आयडियाज मिळू शकतात किंवा प्रकल्प निवडीसाठी आयडिया सुचू शकते. बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या वस्तूचा अभ्यास करून आपली वस्तू अजून कशी दर्जेदार होईल याचा अभ्यास करून त्या ठिकाणी आपण उद्योग निवडू शकतो. व्यापार मेळावे, प्रदर्शने, त्यानंतर व्यावसायिक चर्चासत्रे याच्यामध्ये माध्यमातून कल्पना मिळू शकते. यशस्वी उद्योजकाकडून त्या ठिकाणी आपल्याला कल्पना मिळू शकते. व्यावसायिक मित्रांकडून किंवा नातेवाईकांकडून कल्पना मिळू शकते. ग्राहकांच्या गरजा आणि अपेक्षा यांचा अभ्यास करून त्या ठिकाणी आपल्याला उद्योग व्यवसाय करण्यास प्रेरणा मिळू शकते. त्याचबरोबर विविध उपक्रमात लागणारा कच्चा माल, सुट्टे भाग यांचा अभ्यास करून नवीन उद्योग सुरू करता येतो. तर अशा पद्धतीने कल्पना मिळण्याचे विविध मार्ग आहेत. यामध्ये देखील कोणतेही 6 मार्क लिहावे लागतील तुम्हाला, त्यासाठी 3 मार्क असतील. पुढचा एक उद्योग स्थापनेची प्रणाली लिहा. एखादा उद्योग स्थापन करत असताना तो उद्योग कसा स्थापन करायचा याविषयी आपल्याला माहिती पाहिजे. तर उद्योग स्थापनेची प्रणाली जी आहे, प्रोसिजर इन सेटिंग अप एंटरप्राइज असं त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. तर कल्पनेचा शोध घेतला पाहिजे, त्यानंतर सविस्तर संशोधन केलं पाहिजे, भौतिक सुविधा आहेत का ते पाहिलं पाहिजे. चौथा आहे उद्योगाची जागा आणि आराखडा, वित्तीय नियोजन, स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना हरकत प्रमाणपत्र, उद्योगाची नोंदणी केली जाते. त्यानंतर व्यवस्थापक व कामगारांची व्यवस्था केली जाते आणि बाजारपेठ संशोधन करून उत्पादन घेतलं जातं आणि त्याचं वितरण व्यवस्था योग्य प्रकारे करून पुन्हा भांडवल निर्मिती केली जाते. तर अशा प्रकारे ही उद्योग स्थापनेची प्रणाली आहे. तर यामध्ये देखील हे सगळे मुद्दे व्यवस्थित 8 ते 9 मुद्दे आहेत, हे लिहिता आले पाहिजेत. त्याला 3 मार्क असतील. पुढचा एक कर्मचारी आणि मालक यांच्यातील शांततामय संबंधाचे फायदे लिहा. कर्मचारी आणि मालक यांचे जर संबंध शांततामय असतील तर त्या ठिकाणी उत्पादन सुरळीत चालू होईल, कामगार समाधानी असेल, मालक वर्गाला जास्तीत जास्त उत्पादन मिळाल्यामुळे जास्तीत जास्त नफा मिळेल. त्या नफ्यातला काही वाटा हा कर्मचाऱ्यांना बोनस, इन्सेंटिव्ह स्वरूपात आणि पगारवाढी संदर्भात दिल्यामुळं कामगार देखील त्या ठिकाणी समाधानी असतील आणि एकंदरीतच सर्व उद्योग व्यवसाय हा शांततेत आणि चांगल्या प्रकारे सुरळीत चालेल आणि सलोख्याचे संबंध दृढ होतील. कर्मचारी आणि मालक हे याचे फायदे आहेत की उद्योगाला यशाच्या शिखरावर नेण्याचं काम हे कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मालक करू शकतो. त्यासाठी मालकाला कर्मचारी वर्ग समाधान ठेवणं गरजेचं आहे. हे असे कमीत कमी 3 मुद्दे तुम्हाला लिहिता आले पाहिजेत 3 मार्कासाठी.
पुढचा आहे भरतीची कार्यपद्धती लिहा. ज्यावेळी एखाद्या व्यक्तीची भरती केली जाते तर ती काय प्रोसेस असते भरती करण्यासाठी. तर भरती करत असताना सुरुवातीला अर्ज मागवले जातात. अर्ज मागवल्यानंतर किंवा जाहिरात दिली जाते, वर्तमानपत्रात जाहिरात दिली जाते, किती जागा आहेत ते कळवलं जातं. त्यानंतर कोणत्या पद्धतीनं भरती करायची याचा मार्ग शोधला जातो. अर्ज करण्यास जाहिरातीनुसार त्या शैक्षणिक पात्रतेच्या अनुभवाच्या उमेदवारांना अर्ज करण्यास आवाहन केलं जातं. आलेल्या अर्जांची छाननी केली जाते. त्याच्यातून उमेदवारांना जे पात्र आहेत त्यांना लेखी परीक्षा, मुलाखत आणि वैद्यकीय तपासणी त्यांची केली जाते आणि त्याच्यातून निवड करून योग्य त्या पात्र उमेदवाराची नेमणूक केली जाते. तर अशा पद्धतीने भरतीची प्रक्रिया आहे. याला 3 मार्क असतील. पुढचा आहे जलवाहतूक आणि हवाई वाहतूक यामधला फरक स्पष्ट करा. जलवाहतूक जी आहे ही पाण्यातून होत असते, समुद्रातून, आणि हवाई वाहतूक ही हवेतून होत असते. तर फरकाचे कमीत कमी 3 मुद्दे लिहिले पाहिजे 3 मार्काला. नद्या व सागरी मार्गाने जी वाहतूक होती त्याला जलवाहतूक म्हणतात. हवा नैसर्गिक असतो. हवाई वाहतूक ही आकाशातून हवेतून केली जाते, हा मार्ग देखील नैसर्गिक असतो. जलवाहतुकीमध्ये जर पाहिलं तर वाहतुकीचा वेग कमी असतो, तर हवाई वाहतुकीमध्ये वेग हा प्रचंड असतो किंवा अगदी कमी वेळेमध्ये एखाद्या ठिकाणी पोहोचता येते. जलवाहतुकीमध्ये वेळ जास्त लागतो, याच्यामध्ये वेळ कमी लागतो. जलवाहतुकीमध्ये वाहतूक क्षमता ही मोठ्या प्रमाणात, मोठमोठी जी जहाजं असतात जलवाहतुकीमध्ये, शिप, यांची वाहतूक क्षमता मोठ्या प्रमाणात असते, अवजड वस्तू नेता येतात. परंतु हवाई वाहतुकीमध्ये मर्यादित वाहतूक क्षमता असते, हलक्या वजनाच्याच वस्तू नेता येतात, जड वस्तू नेता येत नाहीत. जलवाहतुकीत वाहतुकीचा खर्च कमी असतो, त्यामुळे स्वस्त साधन आहे, तर हवाई वाहतूक ही महागडी आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी विशेषतः जलवाहतूक वापरली जाते, तर आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीसाठी हवाई वाहतूक वापरली जाते. जलवाहतुकीत वादळी वारे, चक्रीवादळ यापासून धोका असतो. हवाई वाहतुकीत धोक्याचं प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या जर पाहिलं तर या ठिकाणी जास्त असतं जलवाहतुकीपेक्षा, आणि अपघात जर झाला तर त्या ठिकाणी वाचण्याची शक्यता कमी असते, एखादं जर प्लेन खाली पडलं तर. तसं जलवाहतुकीमध्ये अपघाताचं प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या हवाई वाहतुकीपेक्षा कमी असतं. तर असे कोणतेही 3 फरकाचे मुद्दे या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. लक्षात. तर अशा प्रकारे या 6 पैकी 4 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. त्यानंतर प्रश्न 5वा जो आहे हा दीर्घोत्तरी आहे. प्रश्न 5वा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता प्रश्न 5वा हा 12 मार्काला आहे, पण याच्यामध्ये 2च उपप्रश्न असतात 6-6 मार्काचे, म्हणून त्याला दीर्घोत्तरी म्हटलं आहे. मोठ्या उत्तराची या ठिकाणी अपेक्षा ही जास्त असते, जास्त उत्तर लिहिलं पाहिजे, कमीत कमी 2 पेज उत्तर लिहिणं गरजेचं आहे 6-6 मार्काला. तर या ठिकाणी पहा, रेल्वे वाहतुकीचे फायदे तोटे सांगा. रेल्वे वाहतुकीचे फायदे तोटे सांगा. रेल्वे वाहतुकीचे फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत ते या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहेत. तर रेल्वे वाहतुकीचे आता तुम्हाला फरकामध्ये जसं सांगितलं तसं रेल्वे वाहतुकीचे फायदे काय येतील की रेल्वे मार्गाने वाहतूक अत्यंत वेगाने होते. जसं हवाई मार्गाने आता तुम्हाला सांगितलं तसं रेल्वेने देखील वाहतूक वेगाने होते, परंतु हवाई एवढी नसली तरी वेगवान वाहतूक म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे दूरवरची वाहतूक कमी वेळात होऊ शकते. अगोदर फायदे लिहा. रेल्वे वाहतुकीच्या फायद्याला 3 मार्क असतील, यामध्ये 6 फायदे तुम्हाला लिहिले पाहिजेत, आणि तोट्याला 13 मार्क असतील, तोटे देखील 6 लिहिले पाहिजेत. फायद्यामध्ये वाहतूक वेगाने होते, दूरवरची वाहतूक करता येते, वाहतूक खर्च कमी असतो, वाहतूक क्षमता जी आहे ही इतर साधनापेक्षा जास्त असते, कारण त्याला वेगवेगळे असे डबे जोडलेले असतात, आणि रेल्वेच्या वाहतुकीत नियमितता आणि निश्चितता असते, विशेषतः लेट होत नाही, ठरलेल्या वेळापत्रकानुसार त्या ठिकाणी वाहतूक होते, लांबच्या अंतरासाठी आणि अवजड वस्तूसाठी उपयुक्त आहे. रेल्वे वाहतुकीमध्ये अपघाताचे प्रमाण अगदी कमी असल्याने ही विश्वासार्ह मानली जाते. रेल्वे वाहतुकीत रस्ता वाहतूक एवढी मालाचे नुकसान होत नाही, कारण बंदिस्त असतं सगळं. वाईट हवामानाचा देखील परिणाम होत नाही. वाहतुकीच्या इतर साधनांच्या तुलनेत रेल्वे वाहतूक स्वस्त असते, आणि आसपासच्या प्रदेशात औद्योगिक विकासाला गती मिळण्यासाठी रेल्वे वाहतूक गरजेची आहे. आता याचे तोटे काय आहेत की रेल्वे वाहतुकीचा प्रचंड व्याप सांभाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्थिर आणि खेळत्या भांडवलाची गरज असते. रेल्वे वाहतूक सुरू करायची म्हटलं की भांडवल जास्त लागतं, आणि ते शासकीयच फक्त आहे. थोड्या अंतरावर माल पाठवायचा असल्यास
तुलनात्मक खर्च जास्त येतो, घरपोच सेवा उपलब्ध नसते, ज्या ठिकाणी रेल्वे मार्ग नाही त्या ठिकाणी अडचणीचं ठरतं, रेल्वे वाहतुकीत लवचिकता नसते, रेल्वे मार्गाला जोडून रस्ते असल्याशिवाय रेल्वेचे फायदे मिळू शकत नाहीत. म्हणजे रेल्वे स्टेशनवरती आलं तरी तिथून माल आपल्याला रस्त्या मार्गाने घरपोच पुरवावा लागतो किंवा कंपनीपर्यंत न्यावा लागतो. आणि डोंगराळ किंवा अतिदुर्गम भागात विशेषतः रेल्वेचा अद्याप प्रसार झाला नाही, हा देखील तोटा आहे. आणि रेल्वेसाठी आवश्यक असणारे भांडवल गुंतवणूक करणे सरकारखेरीज कुणालाही शक्य नसतं. त्यामुळे रेल्वेच्या बाबतीत सरकारची पूर्ण या ठिकाणी मक्तेदारी झाली असते. हे रेल्वे वाहतुकीचे तोटे आहेत. तर कोणतेही 6 तोटे लिहायचे 3 मार्काला आणि 6 फायदे लिहायचे. लक्षात. आता ब त्यातलं अंदाजपत्रकीय नियंत्रण म्हणजे काय, त्याचे फायदे स्पष्ट करा. अंदाजपत्रकीय नियंत्रण तर यामध्ये व्याख्येला 2 मार्क येतील आणि त्याच्या स्पष्टीकरणाला 4 मार्क येतील. अंदाजपत्रकात व्यक्त केलेले अंदाज व प्रत्यक्षात दिसून येणारे वास्तविक परिणाम यांची तुलना करण्याच्या क्रियेला अंदाजपत्रकीय नियंत्रण असे म्हणतात. अंदाजपत्रकाचे फायदे काय येईल, तर ही व्याख्या जी सांगितली तुम्हाला याला 2 मार्क येतील. फायदे यामध्ये योग्य नियोजन केलं जातं, समन्वय राखला जातो, संपर्क, संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेचे मोजमाप, अंदाजपत्रकीय नियंत्रणामुळे व्यवस्थापनाच्या नियंत्रण कार्याचे आपोआप केंद्रीकरण होते, विविध उत्पादन याच्यावरती माहिती मिळते. अंदाजपत्रकीय यंत्रणेला कॉस्ट कंट्रोल असेही किंवा ऑडिट यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली जाते आणि उत्पादन खर्चाच्या पैलूवर प्रभावी रीतीने त्या ठिकाणी नियंत्रण ठेवता येते. उत्पादन खर्च नेहमी आटोक्यात राहिल्यास नफ्याच्या प्रमाणात वाढ होते. ही अंदाजपत्रकाचे फायदे आहेत. तर असे कोणतेही 4 फायदे त्या ठिकाणी लिहायचे. 4 मार्काला, व्याख्येला 2 मार्क, असे 6 मार्क असतील. तर हा 12 मार्काला प्रश्न झाला. ह्या 5व्या प्रश्नाला एक 12 मार्काचा प्रश्न और असतो, किंवा म्हणजे वरचे दोन्ही सोडवा किंवा खालचे दोन्ही सोडवा. लक्षात. सोडलं तर दोन्ही सोडवायचे, वरच्यातलं एक आणि खालच्यातलं एक सोडवायचं नाही. आता जे तुम्हाला सांगितलं 5व्यामध्ये रेल्वे वाहतुकीचे फायदे तोटे 6 मार्क आणि अंदाजपत्रकीय नियंत्रण म्हणजे काय त्याचे फायदे स्पष्ट करा 6 मार्क. हे जर दोन्ही येत असतील तर हेच सोडवा. जर हे येत नसेल, एखादं त्यातलं येत नसेल तर खालचे 2 जे आहेत ते येतात का अगोदर पाहायचं. ते दोन्ही येत असतील तर खालचे दोन्ही सोडवायचे. लक्षात. वरच्यातलं एक आणि खालच्यातलं एक सोडलं तर एकाचेच मार्क गृहीत धरले जातात, दोन्हीचे नाही. तर किंवा नंतरचं पहा. और विपणन कार्ये स्पष्ट करा. तर विपणनाची जी कार्ये आहेत, मार्केटिंग, ही विपणनाची कार्ये कोणकोणती आहेत त्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. तर विपणनाची कोणती कार्ये आहेत. एक, मालाची खरेदी करणे आणि त्याचं एकत्रीकरण करणे, प्रमाणीकरण आणि प्रतवारी, मुद्रीकरण, बांधणी किंवा संवेष्टन, साठवण, 6 नंबर वाहतूक, 7 नंबर अर्थपुरवठा, 8 नंबर विमान, 9 नंबर मालाची जाहिरात, 10 नंबर विक्रय कला, 11 नंबर बाजारविषयक माहिती आणि विपणन संशोधन आणि विक्री करणे. तर अशी 12 विपणनाची कार्ये आहेत. तर त्यापैकी कमीत कमी 6 कार्ये लिहायची आणि त्या 6 कार्यांचं म्हणजे स्पष्टीकरणासहच कोणतीही 6 विपणन कार्य लिहायची. तुम्हाला 6 पैकी 6 मार्क त्या ठिकाणी मिळू शकतात. प्रत्येक कार्याला 1 मार्क स्पष्टीकरणाचं. बाय प्रकल्प अहवालातील घटक यावर सविस्तर लिहा. प्रकल्प अहवालाचे जे घटक आहेत, हे घटक आणि त्या प्रकल्प अहवालांची माहिती याला 6 मार्क असतील. तर हे प्रकल्प अहवालाचे घटक कोणते आहेत, तर सगळ्यात अगोदर प्रस्ताव घ्यायचं, त्यामध्ये उद्योजकाची आणि त्याच्या उद्योगाची माहिती आली पाहिजे त्या संस्थेची. त्यामध्ये उत्पादनाचा तपशील येईल, जागा, इमारत, यंत्रसामुग्री, कच्चा माल, नोकर वर्ग, वीज, इंधन, पाणी याची उपलब्धता, साठवणीची सोय, वाहतूक सुविधा, कर. त्यानंतर दुसरा घटक आहे बाजारपेठ. त्या उद्योगधंद्याला बाजारपेठ तयार झालेल्या मालाला कोणती आहे, स्थानिक आहे, जिल्हा आहे, राज्य आहे का राष्ट्रीय आहे, आंतरराष्ट्रीय, याचा उल्लेख करायचा. त्यानंतर भांडवलाची उभारणी तुम्ही कशी करणार आहे, स्थिर भांडवल आणि खेळत्या भांडवलासाठी किती आणि कोणत्या बँकेकडून कर्ज घेणार आहेत, काय, हे उभारणी कशा पद्धतीने आणि कशावरती किती खर्च केला जाणार आहे, ती भांडवल उभारणी. त्यानंतर नफा तोटा पत्रक करायचं, उद्योगधंद्यातून किती नफा होणार आहे आणि प्रकल्पाचा एकूण खर्च, त्यामध्ये स्थिर भांडवल, खेळतं भांडवल किती आहे याचं त्या ठिकाणी तुम्हाला विश्लेषण करून प्रत्यक्षात नफा किती होणार आहे इथंपर्यंतचा हे काय झाले प्रकल्प अहवालाचे घटक झाले. याला एकूण किती मार्क असतील, 6 मार्क असतील. तर अशा पद्धतीने हे सगळे घटक त्या ठिकाणी 6 घटक जे कमीत कमी आहेत हे आता सांगितले लिहिणं गरजेचं आहे. प्रत्येक घटकाला 1 मार्क असे 6 मार्क येतील. तर अशा पद्धतीने प्रकल्प अहवालातील घटक आणि त्याची माहिती याला 6 मार्क लक्षात. तर अशा पद्धतीने या ठिकाणी ही प्रश्नपत्रिका पूर्ण झालेली आहे. हा विषय तसं जर पाहिलं
तर स्कोरिंगचा विषय आहे, जास्तीत जास्त तुम्हाला त्या ठिकाणी मार्क मिळू शकतात. आलं लक्षात? ओके.